find 4 consecutive terms find 4 consecutive terms in an AP म्हणजे arithmetic progression. Find 4 consecutive terms in an AP whose sum is 12. Sum is 12 and पुढे बघा and sum of third and fourth term is 14 आणि ब्रॅकेट मध्ये काही ऍज्युम करायला सांगितलंय. assume the 4 consecutive terms in APR. पहिली टर्म दिलेली A minus D, सेकंड टर्म दिली A, थर्ड टर्म दिलेली A plus D आणि फोर्थ टर्म दिलेली आहे A plus 2D. हे गिवन आहे बरं का. क्वेश्चन झाला का सर्वांचा लिहून? हो सर. आता या ठिकाणी समजून घ्या काय म्हणजे काल जसं एक्झाम्पल बघितलं ना आपण तसंच सेम आहे, फक्त कालच्या याच्यात किती टर्म्स दिलेले होते तुम्हाला? 3. आता किती दिलेले आपल्याला? 4. आता पहिल्यांदा मला सांगा आपण कोणत्या कोणत्या टर्म्स दिलेले ते लिहून टाकू ना. पहिली टर्म्स कोणती आहे? T1 कोणता आहे सांगा? T1 फर्स्ट टर्म कोणती आहे बघा ना, ऍज्युम करायला सांगितलं. A minus D. सेकंड टर्म कोणती आहे? सेकंड A. थर्ड टर्म्स कोणती आहे? थर्ड A plus D. आणि फोर्थ टर्म्स कोणती आहे? फोर्थ A plus 2D. हे गिवन आहे. दिसतं ना गिवन आहे का नाही दिसत? गिवन आहे. गिवन काय आहे? गिवन काय आहे? गिवन काय आहे? गिवन आहे, दिलेला आहे. काय अडचण आहे इथपर्यंत? काही डाऊट्स आहे का कोणाला? जे दिलंय ते घेतलंय. तुम्हाला ऍज्युम करायला सांगितलंय म्हणजे तुम्हाला कन्सिडर करायला सांगितलंय, तुम्हाला घ्यायला सांगितलंय. काय पहिली टर्म काय घ्या? A minus B. दुसरी काय घ्या? A. तिसरी काय घ्या? A plus D. आणि चौथी काय घ्या? A plus 2D. हे दिलेलं आहे. आता चला प्रॉब्लेम कडे यावरती. आता गिवन काय काय दिलंय ते घ्यावं लागेल ना, अकॉर्डिंग टू द कंडिशन. बघा आता पहिलं काय दिलंय हे वाक्य बघा रे, सोपं आहे. त्यांनी काय म्हटलंय? जेवढ्या टर्म्स दिलेल्या आहेत ना त्याची ऍडिशन किती दिलेली आहे बघा. सम इज 12. सम म्हणजे बेरीज, सम म्हणजे ऍडिशन. त्यांनी पहिल्या सेंटेन्स मध्ये असं सांगितलंय, तुम्ही जेवढ्या टर्म्स घेतलेल्या आहेत ना, जेवढ्या तुमच्याकडे टर्म्स आहेत त्याची टोटल ऍडिशन किती दिलेली तुम्हाला? 12. किती दिलेली आहे? 12. किती दिलेली आहे? 12. कळलं का किती दिलेली आहे ऋतिका? म्हणजे त्यांनी ही कंडिशन दिली का? मी लिहितो बघा. according to the given condition समजून घ्या. 4-5 मार्काचं एक्झाम्पल आहे. तर त्यांनी असं सांगितलं का पहिल्या सेंटेन्स मध्ये तुमच्याकडे जेवढ्या 4 टर्म्स आहेत T1 प्लस T2 प्लस T3 प्लस T4 हे तुम्हाला इज इक्वल टू 12 दिलेलं आहे का नाही दिलेलं? सांगा पटकन. दिलंय सर. दिले. आता मला सांगा T1 ची व्हॅल्यू आहे का टाकायला? नाहीये.
आहे सर. आहे. सगळ्या व्हॅल्यू पुट करा. T1 किती सांगा पटापट सांगा. A minus B. A minus D plus T2 A. A T3 A minus D. A plus D बरोबर आहे ना? तर आहे का? हो सर. हो सर. T4 A plus 2D. plus 2D. हे टोटल इज इक्वल टू किती असणार आहे? 12. चला आता व्यवस्थित लक्ष द्या बरं का. कॅन्सल काय होतंय आणि काय होत नाही ते बघावं लागेल ना थोडस. का नाही बघावं लागणार? बघा बरं कॅन्सल काय होतंय का तुमच्याकडे? Minus D. A plus D. A minus D. मी सांगतो तुमच्याकडनं होते काय कॅन्सल? A plus D. A minus D. राईट, बरोबर सांगितलंय. हे बघा रे, हे मायनस डी आणि हे प्लस डी कॅन्सल होतील. उरलं किती? याची ऍडिशन होईल बघा. हा प्लस ए, हा पण प्लस ए, हा पण प्लस ए आणि हा सुद्धा प्लस ए. टोटल किती होईल? 4A. राईट. टोटल किती होतील? 4A होतील. 4A आणि उरलेलं किती बघून घ्या. अजून काय ते उरलंय? 2D उरलंय का? Plus 2. हो सर. इज इक्वल टू किती आहे? 12. 12. इक्वल टू किती आहे? 12. कळते का? डोक्यात जाते? डोक्यात जाते का तुमच्या सर्वांच्या? हो. बर, आता या ठिकाणी मला सांगा तुम्ही लेफ्ट हँड साइड मध्ये काही कॉमन काढता येते का बाहेर? कॉमन किती कॉमन काढता येईल? 2. एखाद्याला कॉमन काढायचं कळत नसेल तर डिवाइड 2 करता येईल का प्रत्येकाला? हो सर. काही फरक पडणार आहे का? नाही पडणार ना. कॉमन काढा, कॉमन. आता मला कोण सांगते बघू द्या. संचिती तू सांग. संचिती, आवाज येतोय का माझा? हो सर. चल मला तू सांग, कॉमन काढून किती उरतं ब्रॅकेट मध्ये ते सांगा. तुम्ही सांगा. 2D plus D. तू जर कॉमन काढला तर किती उरतील? 2A प्लस D इज इक्वल is टू equal to 12. आता हा जो 2 आहे कॉमन काढलेला, हा 2 मल्टिपल आहे. 12 ला जाऊन बिचारे होतील डिवाइड. काय होतील? डिवाइड होतील. डिवाइड होतील म्हणजे 2A प्लस D इज इक्वल टू किती असेल? 12/2. आता अजून थोडस ते छोटं होईल. कसं छोटं? हे असं छोटं. 12/2. 6. 12/2 किती होतील? 6 होतील. कळलं इथपर्यंत? थोडस अजून सिम्प्लिफाय करून घेऊ. आता इकडे लक्ष द्या बरं का रे. हा 2A तसाच, हा प्लस डी 6 कडे घेतल्यानंतर काय होतील? minus. याला आपण म्हणूया आपण फर्स्ट इक्वेशन. थोड्या वेळासाठी पहिल्या इक्वेशन मध्ये काही कोणाला अडचण आहे इथपर्यंत? पहिली कंडिशन सॉल्व्ह करताना नाही सर. कळालं इथपर्यंत? सर्वांना कळालं असेल तर 1 टाइप करा पटापट. मला सेकंड कंडिशन घेता येईल प्रॉब्लेमची. पटापट टाइप करा 1. मला सेकंड कंडिशन घेता येईल. कळते सर्वांना? ओके. कृष्णा काही अडचण असेल तर विचारा बरं का. कृष्णा काही डाऊट्स आहे का आपल्याला? सर परत एकदा सांगा ना. परत एकदा सांगतो ना. असं सांगायचं ना मला. परत एकदा सांगतो. हे बघा रे, परत एकदा सोपं आहे. तुमच्या हे तर लक्षात आलंय का? आपल्याला ज्या टर्म्स प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट करायच्या आहेत ना, त्या दिलेल्या आहे. किंवा कृष्णा, पहिली टर्म कोणती दिलेली तुम्हाला? A मायनस डी. दुसरी कोणती दिलेली? A. तिसरी कोणती दिलेली? A प्लस डी. आणि चौथी कोणती दिलेली? A प्लस 2D. हे दिलेले. हे कळलं असेल तुम्हाला. कृष्णा, हे समजले का? हे गिवन आहे. गिवन ऍझ्युम करायला सांगितलंय. हो सर. पहिल्या कंडिशन मध्ये त्यांनी काय सांगितलंय? पहिली प्रॉब्लेम मध्ये ज्या 4 टर्म्स तुम्हाला दिलेल्या आहेत ना, त्याची टोटल ऍडिशन 12 दिलेली आहे. मग टोटल ऍडिशन म्हणजे ऍडिशनच केली ना आपण. हे काय? हे कळलं का? A मायनस डी प्लस A प्लस A प्लस डी प्लस A प्लस 2D. तर बघा ना, मायनस डी आणि प्लस डी कॅन्सल होतील. बरोबर? प्लस A प्लस A प्लस A प्लस A म्हणजे 4 वेळा A ऍडिशन म्हणजे 4A होतील. आणि हा 2D आहे तसा. बरोबर. यातनं आपल्याला किती कॉमन काढता येईल?
टू कॉमन काढता येईल ना. टू कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेटमध्ये किती उरतील 2a प्लस डी इज इक्वल टू किती 12. आता हा 2 मल्टिपल आहे, इकडे जाऊन काय होतील 12 ला डिवाइड होतील ना. डिवाइड झाले म्हणजे 12/2 6 होतील. मग मी काय केलं, हा प्लस डी आहे 6 कडे घेतला म्हणजे तो बिचारा मायनस डी होईल. आणि हे झालं पहिलं इक्वेशन आपलं कोणतं 2a इज इक्वल टू 6 मायनस डी. आता काय अडचण असेल तर विचारा. नाही सर समजलं. समजले सर्वांना. चला आता सेकंड कंडिशन मला तुम्ही वाचून सांगणार आहे. चला प्रॉब्लेम कडे या जरा. प्रॉब्लेम कडे इथे बघा रे आता काय दिले. सम ऑफ काय म्हटलंय थर्ड अँड फोर्थ टर्म. याचा अर्थ काय होतो कोण सांगते, एवढ्याचा अर्थ एवढ्याचं मिनिंग म्हणजे थर्ड आणि फोर्थ टर्म ची तिसऱ्या ऍडिशन 14 आहे. बरोबर. तिसरी टर्म आणि चौथी टर्म ह्या दोघांची ऍडिशन टोटल किती दिली आता 14. 14च दिली ना का नाही. हो सर. आता बघा दुसरी कंडिशन. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन. अकॉर्डिंग टू द गिवन कंडिशन. आता तिसरी टर्म कोणती मला सांगा. तिथं कितवी टर्मचं म्हटले ऍडिशन तिसरी आणि चौथी. म्हणजे ही कंडिशन आहे का T3 प्लस T4 इज इक्वल टू व्हॉट 14. हे कळालं का नाही कळालं. T3 प्लस T4 इज इक्वल टू 14. मानसी लक्षात आलं की इथपर्यंत. हो सर. मानसी तुम्हाला सांग तिसरी टर्म कोणती आहे कन्सिडर करण्यासाठी आपल्या पुढे वरती. थर्ड टर्म म्हणजे कोणती ए प्लस बी आहे का वरती बघा. हो. चौथी कोणती आहे मानसी चौथी टर्म. A plus 2D. ए प्लस 2D. ए प्लस किती 2d इज इक्वल टू किती 14. इज इक्वल टू किती 14. बरोबर आहे ना इथपर्यंत. चला आता ऍडिशन करा. इथं हा प्लस ए आणि हे प्लस ए किती होतील 2A. 2a. बरोबर. 3D. हा प्लस डी आणि हे प्लस 2d किती होतील 2D. 3d इज इक्वल टू किती 14. 14. इक्वल टू किती 14 का नाही. हो. हो. आता चला आता थोडं वरती या बरं का. इथं तुमच्या लक्षात यायला पाहिजे. इथे बघा बघा आता हा 2a का रे इथे फक्त बघा बरं जरा दिसतो का 2a. 2 into A. आणि इथं वरती हो. बघा बरं 2a इज इक्वल टू काय आलेलं आहे पहिल्यामध्ये 6 मायनस डी आलंय का. मायनस डी. मग ते टाकता हो, येईल sir. 2a च्या ठिकाणी का नाही टाकता येणार येईल सर. नक्की. चला टाकून द्या मग. म्हणजे 2a च्या जागी त्याची जागा बदला आणि त्याला बदलून काय टाका 6 मायनस डी. नाही कळालं का ही स्टेप. 2a च्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू पुट केली आपण 6 मायनस डी. नाही कळालं. समजलं. हा पुढचा प्लस 3d तसाच तो बिचारा इज इक्वल टू किती आहे 14. चला आता हा 6 असा. ऋतिका तुम्हाला सांग हे मायनस डी आणि प्लस 3d किती होतील सबट्रॅक्शन. मायनस 2D. छान ऋतिका सबट्रॅक्शन व्यवस्थित करा. मायनस डी आणि प्लस Plus 2D. 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 2d इज इक्वल टू किती 14. कळलं. आता बघा आता 2d ऍज इट इज. हे प्लस 6 आहे इकडे जाऊन काय होतील मायनस 6 होतील. मग 2d मला राहणे आपण सांगा 14 तून 6 गेल्यावर किती उरतात. No. 8. 8. 11 सांगा आठ. कोणी 8 सांगा कोणी 10 सांगा. बरोबर सांगा. 8. 8 Nine. अरे 10वीला आहे ना आपण. 8 उरतात सर. बर आता डी ला 2 मल्टिपल आहे 8 ला जाऊन काय होतील डिवाइड डिवाइड. आणि भाग दिल्यावर काय होईल 4. 4. डी कळालं का डी. हो सर. हो सर. डी जर मला माहिती असेल तर ए फाइंड आउट करता येईल का बघा. पहिलं इक्वेशन घ्या आता जे कन्सिडर केलं होतं का नाही केलं. बघा आता काय करायचं पुट काय करायचं ए फाइंड आउट करायचं अजून पुट
D is equal to 4 in equation first कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा पहिलं. चला मग आता पहिलं इक्वेशन मानसी तू सांग बरं कोणतं घ्यायचंय आपल्याला. मानसी 2a is equal to काहीतरी आलं होतं ना पहिलं. दिसतं का? 6 minus D. 2a is equal to 6 minus D. 2a is equal to किती आलं होतं 6 minus d. चला पुढे बघा आता 2a as it is. t ची व्हॅल्यू किती आलेली का नाही आली 4. 4 टाकून द्या. आता जगताप रोहित सबट्रॅक्शन सांगा 6 तून 4 गेले तर किती उरतील 2 मग a ची व्हॅल्यू तुम्हीच सांगा. a इज इक्वल टू काय घेणार b 1 का बरं 1 2 1 2. हा राईट. आता बघा रे प्रॉब्लेम मध्ये लक्षात घ्या आपल्याकडं डी पण आला आणि ए पण आला ना. अरे नाही आलं का दोन्ही पण व्हॅल्यू आलेत ना. मग आता आपण फाइंड आउट करू शकतो का नाही करू शकत जेव्हा फाइंड आउट करायला सांगितलं प्रॉब्लेम मध्ये. अरे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय फाइंड आउट करायला सांगितलं तर टर्म्स फाइंड आउट करायच्या ना 4. अरे 4 करायच्या का नाही हो सर. करा ना फाइंड आउट. बघा पहिली सांगा मग T1 काय कन्सिडर केलं होतं ते सांगा. T1 काहीतरी घेतलं होतं वरती बघा assume that A minus D. A minus D. A minus D. a minus d छान. T1 एक ची व्हॅल्यू किती आली 1 d ची व्हॅल्यू किती आली d 4. 4 4. म्हणजे आता T1 1 मायनस किती minus 3 पहिली टर्म. सेकंड टर्म काय कन्सिडर केली होती बघा वरती तुम्ही काय 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 एच का मग काय नाही एच्या ठिकाणी व्हॅल्यू T2 किती डायरेक्ट T2 किती एच व्हॅल्यू एक किती 1 T3 काय कन्सिडर केली होती चेक करा वरती A plus D. A plus D. T3 A ची व्हॅल्यू किती 1 किती 4 मग T3 is equal to 1 plus 4 5 5 लास्ट आता T4 काय घेतली होती ती टर्म्स A प्लस A किती आहे 1 हा 2 तसा T किती आला T किती आला T किती आला 4. 1 अगोदर मल्टिप्लिकेशन केलं जातं नाहीतर ऍडिशन कराल. काही काही बावळट असतात तुमच्यासारखे 2 into 4 किती होतील 8. 8 मग T4 किती असेल 9 झाल्या का 4 टर्म्स आल्या का 4ही टर्म्स नाही आल्या. आलं. हेच तुम्हाला काय करायचं होतं फाइंड आउट करायचं होतं. मग कोणत्या टर्म्स असेल द टर्म्स आर कोणती कोणती असेल -3 नंतर सॉरी नंतर 1 नंतर 5 आणि नंतर 9 ह्या 4 टर्म्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये फाइंड आउट करायच्या होत्या आणि ज्या आपण फाइंड आउट केलेल्या आहेत. मग बघा प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट्स आहे का कोणाला पूर्ण बघा प्रॉब्लेम किती मोठा आहे हे बघा दिसतो का सर्वांना नाही दिसत आहे दिसतोय सर. चला मग अगोदर केवढं लिहून घेता एवढं लिहून घेता का केवढं लिहून घेता छोटं केल्यावर दिसतं का बघा बरं छोटच कर नाही दिसत हो सर दिसतंय. दिसतंय सर. इथपर्यंत लिहून घ्या चला D is equal to 4 पर्यंत. कोणाला काही विचारायचं तर विचारून घ्या लगेच समजलं असेल ना अवघड आहे का सोपं आहे. हा 1 टाइप करायला तुम्ही काही विसरत नाही करा.
झालं का रे इथपर्यंत? घेऊ का वरती? 1 मिनिट. हो सर. खालचं दाखवा. सर खालचं दाखवा. झालंय सर लिहून. झाले. झाले का सर्वांचं लिहून? हो सर. हो सर. चला नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल सगळे डिफिकल्ट लेवलचे आहे, लक्षात घ्या सर्वांनी. कारण स्टार एक्झाम्पल आहे टोटल, त्याच्यामुळे आपल्याला थोडी प्रॅक्टिस जास्त करावी लागेल इथे. ज्याची प्रॅक्टिस जास्त त्याला चांगले मार्क्स पडतील.
घ्या पुढचं एक्झाम्पल लिहून घ्या. चॅप्टर कसा वाटतोय सर्वांना हा? सोपा आहे सर. नक्की? हो सर. हो सर. ठीक. चला घ्या एक्झाम्पल. इफ द नेक्स्ट एक्झाम्पल, इफ द ninth term of an AP is a zero, then show that the 29th term is twice the 19th term. एक्झाम्पल शो दॅटचं आहे बरं का, समजून घ्या व्यवस्थित ते एक्झाम्पल. ठीक, सर्वांचं लिहून झालंय का क्वेश्चन ते सांगा अगोदर. हो सर. आता ना नेमकं शो दॅट काय करायचं हे कळलं पाहिजे आपल्याला. आता सर्वांनी इकडे लक्ष द्या, याचं मिनिंग शो दॅट काय म्हटलंय बघा रे. त्यांनी काय सांगितलंय, 29th term is twice the 19th term म्हटलंय. तर पहिल्यांदा याचं मिनिंग लक्षात आलं पाहिजे. मला एक सांगा रे, 29th term म्हणजे T29 आहे का? पटकन सांगा. हो सर. 29th टर्म म्हणजे त्याचं मिनिंग T29. टॉईस म्हटल्यानंतर 2, बरोबर ना? टॉईसचा अर्थ काय होतो? 2. आणि 19 टर्म म्हटल्यानंतर T19 असेल. हे तुम्हाला कसं दाखवायचं? इक्वल दाखवायचंय का? हेच शो दॅट करायचं का? एक्झाम्पल मध्ये चेक करा. एक्झाम्पल सांगितलंय शो दॅट काय म्हटलंय, 29th टर्म ही कशाला इक्वल दाखवायची आहे? टॉईस द काय म्हटलंय, 19th टर्म म्हटलंय. म्हणजेच या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये शो दॅट काय करायचं आहे, T29 इज इक्वल टू 2 into T19. टू काय घेतलं लक्षात आलं का सर्वांना? 2 टॉईस म्हटलं म्हणून. टॉईसचा अर्थ कळतो ना सर्वांना? नाही कळत? आता चला एक एक घेऊया, काय काय दिले त्याच्यानुसार घेऊया. याचा अर्थ मला सांगा, याचा फक्त. 9th टर्म म्हणजे काय रे? 9th टर्म म्हणजे T9 का? दिलेला आहे तो किती दिलेला आहे? 0. झिरो. बघा आता पहिली कंडिशन, गिवन दॅट लिहितो मी, सॉल्व्ह करतोय, लक्ष द्या. गिवन दॅट असं दिलंय का? पहिल्यांदी T9 इज इक्वल टू 0. हे राईट आहे का रॉंग आहे लिहिलेलं? चेक करा. T9 इज इक्वल टू 0. राईट आहे सर. 9th टर्म किती सांगितली त्यांनी? 0 सांगितली ना. म्हणजे त्याचा काय अर्थ होतो? T9 इज इक्वल टू 0. कळलंय का नाही कळलं इथपर्यंत? समजलंय सर. कळलंय. तर मला या ठिकाणी आता राहणे आपण सांगा, T9 इज इक्वल टू जर 0 असेल ना, तर n इज इक्वल टू किती असेल याच्यासाठी? फक्त 9 असेल ना. अरे मी n विचारला ना, 9 असेल का नाही? n म्हणतोय त्याच्यासाठी. T9 इज इक्वल टू 0 असेल तर n इज इक्वल टू किती संचिती? 9 असेल ना. हो सर. Tn चा फॉर्म्युला आठवत असेल तर आठवा. Tn इज इक्वल टू एक फॉर्म्युला सांगितला होता. कृष्णा तू सांग Tn चा फॉर्म्युला. कृष्णा झोपला काय तू? सांग. सर मी सांगू. हा प्राजक्त सांग. Tn is equal to a plus bracket n minus 1 into d. ओके, हा फॉर्म्युला. आता काय करायचं, फक्त तुम्ही एवढंच करा. काय करा एवढंच, T तसाच, n ची व्हॅल्यू किती आहे? 9. ए पण ऍज इट इज बर का.
एन ची व्हॅल्यू किती 9 मायनस किती 1 इंटू किती डी. आता इकडे लक्ष द्या रे, T9 हा ए तसाच प्लस 9 मायनस 1 किती होतील 8. 8D. हे झालं पहिलं इक्वेशन. पहिल्या इक्वेशन मध्ये कोणाला काही डाऊट्स आहे का पहिल्या याच्यात? नाही सर. नाही सर. अजून 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 करता येईल ना आपल्याला. T9 ची व्हॅल्यू आहे ना टोटल का नाहीये? T9 किती टोटल? 0. ए प्लस किती करता येईल 8D करता येईल का? हा T9 किती आहे 0. हो. 0 इज इक्वल टू किती ए प्लस किती 8D. समजा आपल्याला हे प्लस 8D आहे, इकडे आल्यानंतर असं होईल का मायनस 8D का नाही होणार? लिहिता येऊ शकतं का नाही लिहिता? हे कळलं की इथपर्यंत काय अडचण याच्यात इथपर्यंत विचारलं? इथपर्यंत कोणाला काही डाऊट्स असेल तर आधी विचारा म्हणतोय मी. आहे का कोणाला काही? नाही ना? नाही सर. ओके चला आता पुढे अजून किती टर्म दिलेली आहे अजून तुम्हाला 29 टर्म दिली, त्याच्यासाठी पण तोच फॉर्म्युला वापरायचा. इकडे लक्ष द्या रे. फॉर T29 दिलेलं आहे, काय नाही दिलेलं ते इथं n किती याच्यासाठी तेवढं सांगा फक्त मला. n 29 परत Tn चा फॉर्म्युला वापरायचा बरं का. Tn इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. फक्त एवढंच करायचं. काय करायचं यांच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू पुट करायची 29, बाकी काहीच नाही करायचं. टी तसाच यांची व्हॅल्यू किती आहे 29. ए ऍज इट इज आहे, मी आता सांगितलं. यांची व्हॅल्यू किती 29 मायनस 1 इंटू डी ऍज इट इज. ए प्लस आता 29 मायनस 1 किती होतील 28 इंटू किती डी आणि हा T29 ऍज इट इज. याला म्हणूया आपण सेकंड इक्वेशन. म्हणता येईल का सेकंड इक्वेशन? नाही म्हणता येणार. अजून थोडं सिम्प्लिफाय करू चला. लक्ष द्या इकडं T29. आता नीट बघा बरं का. इथं ए आहे आणि ए ची व्हॅल्यू किती पुट करता येईल चेक करा तुम्ही. -8. -8D लिहिता येईल ना का नाही लिहिता येणार? ए ची व्हॅल्यू किती टाकता येईल -8D प्लस पुढचं आहे तसंच 28D. पुढे T29 किती होईल सबट्रॅक्शन -8D प्लस 28D किती 20D. याला म्हणूया आपण आता सेकंड. कळलं इथपर्यंत सेकंड पर्यंत सर्वांना? नाही समजलं? समजलं सर. हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे बरं का आपल्याकडे. आता अजून एक दिलंय ना, किती टर्म्स सांगितलंय 19 का? हो सर. फॉर T19 घ्या. ठीक आहे, याच्यासाठी फक्त मला n ची व्हॅल्यू सांगा, तोच फॉर्म्युला वापरायचा आहे. 19 आहे का? हो सर. आता Tn चा परत फॉर्म्युला वापरायचा, तोच फॉर्म्युला. Tn इज इक्वल टू ए प्लस किती इंटू ब्रॅकेट n मायनस 1 इंटू डी. इथे पण फक्त काय करणार तुम्ही n च्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू पुट करणार 19. चला करा पुट. टी तसाच n ची व्हॅल्यू 19. ए ऍज इट इज. n ची व्हॅल्यू 19 मायनस 1 इंटू डी. बरोबर बरोबर. T19 लक्ष द्या इकडं. 19 मायनस 1 किती होतील रे 18. 18D बरोबर आहे. पुढे बघा आता T19 ए ची व्हॅल्यू परत टाकता येईल का वरची? ए ची व्हॅल्यू किती टाकता येईल? ही वरची पहिली -8D प्लस किती रे 18D. ही कुठून टाकली कळली का नाही कळली? समजलं. मग आता पुढे बघा T19 किती होईल सबट्रॅक्शन सांगता का पटकन?
मायनस 8d प्लस 18d किती 10D. 10D. 10 लक्ष द्या थोडस पटापट लक्ष द्या हा. हे झालं थर्ड आता नीट बघा तुम्ही नीट जरा नीट कसं बघा नीट बघा ती 19 बघा वरती बघा रे याचा विचार करा आता थोडस हे दोघांचा याचा आणि याचा टी 29 इज इक्वल टू किती आलाय 20d आलाय आणि टी 19 इज इक्वल टू किती आलाय 10d आलाय का बघा बरं हो सर. मग आहे का नाही मला याचं सांगा अरे त्याचा अर्थ कळाला का तुम्हाला फ्रॉम अर्थ कळालाच असेल ना का नाही त्याचा अर्थ तो फ्रॉम कितवं तिसरा आणि सॉरी कितवं रे दुसरा आणि तिसऱ्यावरनं तुमच्या हे लक्षात आलंच असेल काय लक्षात आलं असेल आपल्याला शोधात काय करायचं होतं दिसतं का वरती बघा ना T29 इज इक्वल टू दाखवायचं ना आपल्याला का नाही दाखवायचं अरे आहे का हो काय सर. सांगा ना हो सर. 29 टर्म टॉईस ऑफ 19 टर्म दाखवायची. आलंय का नाही आलेलं बघा ना तुम्ही T29 आलंय. नाही आलं आलं ना आलंय सर. झालं का प्रूफ मग नाही झालं हो सर. आलं नक्की असं कळलं का सर्वांना हो सर. चला घ्या लिहून थोडा आधी एवढं लिहिता का प्रत्येक जण एवढं लिहिता आधी चला एवढं लिहून घ्या आधी सर पूर्ण दाखव पूर्ण काय पूर्ण दाखव सर ते झूम करून लिहिते लिहिता येईल का मग ठीक आहे ना काय हरकत नाही लिहा मग. लिहा प्रॅक्टिस करा एक्झाम्पलची बरं का सगळं आपण डिटेल्स मध्ये घेतोय स्कूल मध्ये कोणता चॅप्टर चालू आहे तुमच्या राहणी कोणता चालू आहे पार्ट 2 चा सेकंड. नाव सांग ना नाव नाही आठवत का तुला पार्ट 2 चा पायथागोरस थेरम. सर्वांनी एक्सरसाइज 3.3 मधला 5वा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे कारण तो ऍक्टिव्हिटी आहे जमेल का तुम्हाला टेक्स्ट बुक असेल तर बघून घ्या त्याच्यामध्ये हो सर. हो सर. म्हणजे ती एक्सरसाइज संपून जाईल ना सगळे झाले ना क्वेश्चन त्यातले करायला एखादा चेक करून घ्या मी सांगितलं लक्षात आलं का होमवर्क काय आहे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.3 मधला कितवा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे 5th वाला ती ऍक्टिव्हिटी एकदम सोपं आहे सर्वांनी सॉल्व्ह करा म्हणजे आपली एक्सरसाइज ती कंप्लीट होईल आणि एवढं लिहून मीटिंग लिव्ह करा प्रत्येकाने सर फोटो पाठवायचा आहे का 5th क्वेश्चनचा कसला फोटो पाठवायचा 5th क्वेश्चन का बरं तुझ्याकडे बुक्स नाही का टेक्स्ट बुक पाठवायचा आहे का तुम्हाला सॉल्व्ह करून हा मला पाठवायचं आहे राणे हो मला पाठवायचं ना मग मला कळणार कसं काय सोडवलंय की नाही तुम्ही सर तुम्ही बघतच नाही बघितलं का मी मागचं नाही सर. बरं पाठवा मागच्या आठवड्यात पाठवले होते तुम्ही अजून नाही मागच्या महिन्यातलं पण नाही बघितलेलं.
म्हणजे तुमचं रीडच नाही झालेलं का? नाही सर. नाही सर. बरं बरं. आजचं 100% बघतो, तुम्ही पाठवा. बरं का मानसी? हो ओके सर. ओके, चला बाय सर्वांना. लिव्ह करा मीटिंग, लिव्ह करा बरं का. झालं लिहून. झालं असेल तर लिव्ह करा प्रथमेश. बाय सर. बाय. सर ऑफलाईन कधी सुरू करणार आहे? जगताप ऑफलाईन कशाला पाहिजे? ऑनलाईन कळत नाही का तुला? समजतं सर. ऑफलाईन हिंडायला पाहिजे काय? नाही सर. मग जायचा 1 तास वेळ वाया घालवायचा, असंच होईल ना. समजा तुमचा क्लास असेल तर तुम्हाला 1 तास आधीच निघावं लागेल ना, अर्धा पाऊण तास, है की नाही? ठीक आहे, चला लिव्ह करा मीटिंग.